भाविकांनो त्रिवार वंदन सादर करत आहोत श्री क्षेत्र सुलतानपूर येथील कालभैरवनाथाचा पोवाडा। भैरवनाथाचं सांग भलं, भैरवनाथाचं सांग भलं सादर करते हरिभक्त परायण शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर वसंच। ओम नमो भैरवनाथ जोगेश्वरी कांता गातो तुझी गाथा डफावर थापतून तुण्यातान डफावर थापतून तुण्यातान। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। भैरवनाथाचं गात गुणगान हो, प्रथवंदन साधू संताला, प्रथवंदन साधू संताला, साधू संताला क्रांतिकारकाला देशभक्ताला समाजसेवकाला विचारवंताला। वंदन माझे भैरवनाथाला, वंदन माझे भैरवनाथाला। किसनगिरी भास्करगिरींच्या गुरु चरणाला जिहा दीदी। जिथे बिकती मानिका मोती मानिका मोती जगामध्ये ख्याती पावन अशी धरती। संत मंत शूरवीर कलावंत ज्ञानी गुणी थोर विचारवंत। सर्व धर्म अनेक जाती पंथ ही महती आहे कुणाची, ही महती आहे कुणाची कुणाची। अशी भूमी गौरवशाली महाराष्ट्राची जिरा दीदी। महाराष्ट्र संताची खाण नगर जिल्हा आहे महान। नेवासा भूमी पावन, नेवासा भूमी पावन। देवाधिकाचं निवासस्थान सुलतानपूर गाव आहे छान, सुलतानपूर गाव आहे छान। भैरवनाथाचं पावन ठिकाण, नाथाचं पावन ठिकाण। शाहीर सुनील गातो पोवाडा घ्यावा ऐकून दीदी। महाराष्ट्र भूमी ही साधू संताची, देवाधिकाची, शूरवीराची, आदर्श माताची खान आहे। त्यामध्ये अहमदनगर जिल्हा आणि या नगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका कुकाणा गावापासून 6 किलोमीटर अंतरावरती गणपती फाट्याच्या जवळ श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान सुलतानपूर गावी आहे। या कालभैरवनाथाचे भक्त आदरणीय परमपूज्य गुरुवर्य महंत ज्ञानदेव महाराज यांना शाहिराचा अदराचा मानाचा त्रिवार मुजरा। भाविकांनो प्रथम भैरवनाथ या देवाची आपणास ओळख असावी म्हणून ही छोटीशी कथा आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत। कार्तिक स्वामीच्या आश्रमात एक दिवशी सर्व शिष्य जमले
व कार्तिक स्वामीला म्हणाले, स्वामी आम्हाला आज भैरवनाथाची कथा सांगा. तेव्हा कार्तिक स्वामी शिष्यांचा आग्रह पाहून भैरवनाथाची कथा सांगू लागले. आणि तीच कथा भाविकांनो मी माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे आपणास सांगत आहे. आपण ती गोड मानून घ्यावी. डम 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 डमरू वाजे, डम 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 डमरू वाजे, नाद घुमे सर्वथा, नाद घुमे सर्वथा. ऐका मंडळी काल भैरवाची दिव्य कथा, ऐका मंडळी काल भैरवाची दिव्य कथा. भैरवनाथाचा जन्म कसा झाला पुराणात आहे दाखला जी. भैरवनाथाची ऐका हो कथा, कथा ऐकता दूर होते व्यथा. न्याय प्रिय अन सत्यनिष्ठ देवता, काशी खंडाचा रक्षण करता. गावोगावाच ग्रामदैवत, लाखो भक्ताच कुलदैवत. तया चरणी नमवितो माताजी, तया चरणी नमवितो माताजी, तया चरणी नमवितो माताजी. सुमेर पर्वत ऋषी मुनींची सभा तेव्हा भरली. ब्रह्म विष्णू महेश्वर हो देव देवता जमली. इंद्र चंद्र गंधर्व यक्ष किन्नर सर्व आली. देवामध्ये श्रेष्ठ कोण चर्चा येथे रंगली. जो तो म्हणतो मीच आहे सर्व शक्तिशाली. शेवटी ब्रह्म विष्णू मध्ये हो वादावादी झाली. देवामध्ये ओ श्रेष्ठ मीच ब्रह्मदेव बोले. माझ्यामुळे हो सृष्टीचे निर्माण झाले. विष्णू भगवान तेव्हा मग ते मध्येच बोलले. विश्वाचे हो पालन पोषण माझ्यामुळे चाले. श्रेष्ठत्वाचे भांडण पुढे विकोपाला गेले. ब्रह्म विष्णूने भांडण चार वेदा पुढे मांडले. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद या चार वेदांनी एकत्र विचार विनिमय करून भगवान शिवशंकर हे विश्वाचे तारणहार आहेत. त्यांच्यामुळेच हे विश्व निर्माण झाले. आणि म्हणून भगवान शिवशंकरला चार वेदांनी श्रेष्ठ मानले. चार वेदाचा शब्द ऐकताच काय घडले. ब्रह्म विष्णू देवाला मग क्रोध भारी चढला. ब्रह्मदेवाने निंदिले त्या शिवशंकराला. जर कोणी आपली निंदा केली तर आपणास फार राग येतो. हे तर विश्वाचे तारणहार आहेत आदिनाथ, मग त्यांना किती क्रोध आला असेल. ब्रह्मदेवाने केलेली निंदा ऐकून भगवान शिवशंकर भयंकर क्रोधिस्त झाले. भगवान शिवशंकराला इतका क्रोध चढला की त्यांच्या अंगातून अग्नीच्या ज्वाळा भडकू लागल्या. धरणी थरथर हादरू लागली. पर्वत थरथर कापू लागले. आकाशात विजा चमकू लागल्या. वादळ वारा तुफान वाहू लागला.
अरण्यात पशु पक्षी भयभीत झाली. अशा या शिवशंकराच्या क्रोधातून भैरवनाथाचा जन्म झाला, जन्म झाला, जन्म झाला. तीच तिथी म्हणजे भैरवनाथ जन्म अष्टमी. जन्म होताच काल भैरवाने विशाल व उग्र रूप धारण केले. शिवशंकराचा अवतार भैरवनाथाने आपल्या पित्याची निंदा करणाऱ्या ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक क्रोधिस्त होऊन डाव्या हाताच्या करंगळीने उडवून दिले. हे सर्व शिवशंकराची निंदा केल्यामुळेच घडले. म्हणून सज्जनानो विचार करा बरी नव्हे निंदा, बोलण्याआधी विचार करावा तिंदा. सोडोने आपला उद्योग काम धंदा, दुसऱ्याची करू नका निंदाजी. मानवानं कर सत्यनिष्ठेन काम, काम करताना मुखी राम नाम. कष्टाचे ते घेऊन अनमोल धाम, आल्या जन्मात कराचारी धाम जी. शेवटी ब्रह्मदेव विष्णू भगवान शिवशंकराला शरण आले. भगवान शिवशंकर म्हणतात, ब्रह्मदेवा विष्णुदेवा, काल भैरव हा माझाच अवतार आहे. तुमचा गर्व हरण करण्यासाठी मी तो धारण केला होता. महाकाल, बटुक भैरव, सुवर्ण कृष्ण भैरव, क्षेत्रपाल, चंडेश्वर, मृत्युंजय, मंजूकोश, अर्धनारीश्वर, नीलकंठ, दंडपाणी, हरिहरेश्वर ही माझीच रूप आहेत. भगवान शिवशंकर न्यायप्रिय देव आहेत. स्वतःचा अवतार असला तरी भैरवनाथाने ब्रह्मदेवाचे शिर उडवून ब्रह्महत्येचे पातक भैरवनाथाला लागले. आणि या पातकाचे प्रायचित्त करण्यासाठी भैरवनाथाला ब्रह्मदेवाचे शिर घेऊन तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवले. आणि मग ते भैरवनाथ कसे निघाले बर? डमरू त्रिशूळ झोळी बगलेला, भस्म लावीला सर्व अंगाला, जटेचा भार तो शोभे डोईला, रुद्राक्षाच्या माळा गळ्याला, हाती घेऊन ब्रह्म मस्तकाला, नाथ निघले तीर्थयात्रेला जी. तीर्थयात्रा करीत भैरवनाथ आले कुठं? ऐका. नवखंड पृथ्वी न दवखंड काशी, भैरवनाथ आले तीर्थासी जी. भैरवनाथ काशी तीर्थासी आले, हातातले शिर धरणीला पडले, ब्रह्महत्येपासून नाथ मुक्त झाले, कपाल मोचन तीर्थ नाव त्याला पडले, भगवान शिवशंकर प्रसन्न झाले, काशीचे क्षेत्रपाळ केले जी. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले, आशीर्वाद दिला. हे काळाच्या काळ भैरवा, तुझी तीर्थयात्रा या काशी खंडात पूर्ण झाली. तुझ्या मागचे ब्रह्महत्येचे पातक संपले. मी तुला या काशी खंडाचे रक्षण करण्यासाठी अधिकार देतो. तुला आता काशीचा क्षेत्रपाळ म्हणून भक्त वंदन करतील. जो भक्त काशी दर्शनासाठी येईल त्याला तुझे दर्शन घेतल्याशिवाय काशी तीर्थ घडणार नाही. म्हणून काशीचा क्षेत्रपाळ
असा मान मिळाला आणि त्याच भैरवनाथाला काल भैरव, अमरदक, पापरक्षण, कालराज असे म्हणतात. अशा या भक्त रक्षण दुःख हरण करणाऱ्या काल भैरवाला शाहिराचे त्रिवार वंदन. वंदन करतो भैरवनाथाला, सुलतानपूरच्या त्या काल भैरवाला, पवन गोंधळी आशीर्वादाला, म्हणून कथेमध्ये रंग भरविला. शाहीर सुनील गातो या कथेला. श्री क्षेत्र काल भैरवनाथ देवस्थान सुलतानपूर गावी भव्य दिव्य मंदिर आहे. ज्यांची भक्ती पाहून काल भैरवनाथ सुलतानपूर गावी आले. असे काल भैरवाचे एकनिष्ठ भक्त आदरणीय परमपूज्य महंत ज्ञानदेव महाराज यांचा भक्तिमय प्रवास वर्णन करणारा कार्यकीर्तीचा गुणगौरव पोवाडा भाविकांनो ऐका. शाहिराचा खणा डप, शाहिराचा खणा डप झाला तरी काप उडाली झोप, उडाली झोप. मर्दानो आळस जरा सोडा, भाव भक्तीचा गिरवा धडा, बाबांचा ऐका पोवाडा. हो जी जी जी, बाबांचे आई वडील पिता हंसराज, माता शहाबाई टाकळी येथील हनुमंताची मनोभावे सेवा करत दर पौर्णिमेला दर्शनाला जात. पण पोटी पुत्र नव्हता. मग माता पित्यानं हनुमंताला नवस केला. धन्य धन्य अंजनी सुता, धन्य धन्य अंजनी सुता, अंजनी सुता, अंजनी सुता, पवन पुता. ओल शरण तुला भगवंता, दूर कर आमची चिंता, आमची चिंता. दीदी मनोभावी करी तो सेवा, मनोभावी करी तो सेवा, करी तो सेवा. वंशाला लावावा दिवा, वंशाला लावावा दिवा, वंशाला लावावा दिवा, लावावा. उजवा कौल देवान दिला, उजवा कौल देवान दिला. हनुमंत पावले नवसाला, 9 महिने 9 दिवसाला, 9 महिने 9 दिवसाला. पुत्ररत्न आले पोटाला, पुत्ररत्न आले पोटाला. ज्ञानदेव ठेवले नावाला, ठेवले नावाला. दीदी ठेवले ना, ज्ञानदेव बाळ दिशे मासे वाढवू लागले, खेळू लागले, बागडू लागले. पण भक्तीचा छंद बाळाला. मग एक दिवशी काय घडलं? एक दिवशी भार झोपेत, एक दिवशी भार झोपेत. बाळाच्या आले स्वप्नात, बाळाच्या आले स्वप्नात. हनुमंत दिसे साक्षात, दिसे साक्षात. जीजी तू मी दिलेल्या प्रसादाचाच पुत्र आहे. तू माझा भक्त आहे. तुझ्या हातून धर्माचे मोठे कार्य घडेल. तुझ्या पाठीशी माझा सदैव आशीर्वाद आहे.
जय श्रीराम, जय श्रीराम. बाळा बोलले माता पित्याला, बाळा बोलले माता पित्याला, स्वप्नातील प्रकार सांगितला. आश्चर्य आई वडिलाला, आश्चर्य आई वडिलाला. देवाची शक्ती आहे तुला, देवाची शक्ती आहे तुला. हनुमंत झाले प्रसन्न ज्ञानदेव बाळाला, जीजी ज्ञानदेव बाळाला, जीजी. 1978 साला चमत्कार झाला सांगतो तुम्हाला. बाबा बसले होते पूजेला, डमरुनाद येई कानाला, डमरुनाद येई कानाला. भैरवनाथाचा साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाला, दीदी साक्षात्कार. गाव पुसाला ओसाड जागेवर काळ भैरवनाथाची मूर्ती पडक्या विहिरीच्या काठी. बेल व बोरीच्या झाडाखाली बाबा रोज नित्य नेमानं पूजा करायची. तेथे गेल्यावर ज्ञानदेव बाबांनी पाला पाचोळा झाडून घेतला. काळ भैरवनाथाला स्नान घातले. यथोचित काळ भैरवाची पूजा केली व बाबा ध्यानस्थ बसले. ओम भैरवनाथाय नमः, ओम भैरवनाथाय नमः. जुन्या ठिकाणी पूजा करताना नवीन मंदिराची जागा दिसायची. काळ भैरवाची मूर्ती साक्षात प्रगट व्हायची. दिव्य अशी प्रकाश ज्योत बाबांच्या अवती भवती फिरायची आणि एकच आवाज यायचा, मला येथून घेऊन चला, मला येथून घेऊन चला, मला येथून घेऊन चला. अशी आज्ञा ज्ञानदेव बाबांना झाली. ज्ञानदेव बाबांनी निश्चय केला मनी, नाथाच्या जाऊ जुन्या ठिकाणी. ठिकाणी हो जिरर जिरर राजी जी जी जी, ठिकाणी हो जिरर जिरर राजी जी जी. ग्रामस्थाला संगती घेऊनी गाडी बैल घेतले सजवुनी, सजवुनी हो जिरर जिरर राजी जी जी जी, सजवुनी हो जिरर जिरर राजी जी जी जी. मोती पवळ्याची जोडी गाडीला दिस सोन्याचा उगवला. धन्य देवा तुझी कारणी, नाथाची सत्य कहाणी. ज्ञानदेव बाबा व भक्त मंडळी भैरवनाथाच्या जुन्या ठिकाणी गेले. विधिवत पूजा करून ग्रामस्थ व भक्त मंडळी मूर्ती उचलू लागले. पण कुणालाही ती मूर्ती जागची इंचभर सुद्धा हलेना. काय करावं, कशी मूर्ती उचलावी काहीच कळेना. एवढ्यात ज्ञानदेव बाबांनी काय केलं, ज्ञानदेव बाबा जोडी ती हात, काही चुकली असेल भक्त क्षमा करा भैरवनाथ, क्षमा करा भैरवनाथ. मूर्तीला लाविता हात, मूर्तीला लाविता हात. चमत्कार सांगतो सत्य, चमत्कार सांगतो सत्य. वरती आले भैरवनाथ एका क्षणात, दीदी एका क्षणात, दीदी. ज्ञानदेव बाबांनी ती अवजारा मूर्ती उचलून एकट्यानेच गाडीत ठेवली. मूर्ती बरोबर एक जिवंत नाग होता. पाहता क्षणीच सर्व भक्त मंडळी भयभीत झाली. पण बाबांनी त्या नागाला धोत्राच्या सोग्यात टाकले व तेथून निघाले. गाडी चालवण्यासाठी गाडीत बसलेलं कुणीच नव्हतं.
ज्या ठिकाणी गाडी थांबेल त्याच ठिकाणी काल भैरवनाथाची मर्जी ओळखून मूर्ती स्थापना करायची असं ठरलं होतं। प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला असेल की गाडी कोण चालवतंय, पण भाविकांनो दुसरं तिसरं कुणीच नसून साक्षात भैरवनाथच गाडी चालवत होते। कारण भैरवनाथाला जे ठिकाण आवडेल त्या ठिकाणी बसायचे होते। ओढ्यांच्या काठी गाडी थांबली, भैरवनाथाची मर्जी ओळखली, विधिवत मूर्ती बसवली, मूर्ती बसवली जी जी, मूर्ती बसवली जी जी। ज्ञानदेव बाबांनी धोत्राच्या सोग्यात आणलेला नाग मूर्ती जवळ सोडून दिला। आजही तो नाग भक्तांना साक्षात दर्शन देतोय। भैरवनाथाचं भव्य दिव्य मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा मनात बाबांच्या निर्माण झाली। मंदिराचं बांधकाम सुरू केलं। मंदिराचं बांधकाम चालू असतानाच जवळचे पैसे संपले। काही सुचेना काय करावं। मग ज्ञानदेव बाबांच्या मातोश्री शहाबाई ज्ञानदेव बाबांना बोलल्या, स्वतःची जमीन विका पण मंदिराचे काम पूर्ण करा। अरे अशी असावी माता, स्वतःची जमीन विकून काल भैरवनाथाचे मंदिर बांधणारे एकमेव भक्त म्हणजे परमपूज्य आदरणीय ज्ञानदेव बाबा। मंदिराचा पाया बांधिला, मंदिराचा पाया बांधिला, भक्त सहकार्य करती कामाला, मंदिरावरती कळस चढविला, मंदिरावरती कळस चढविला। आनंद ज्ञानदेव बाबाला, आनंद ज्ञानदेव बाबाला, भगवा ध्वज फडके शिखराला, फडके शिखराला जी। अर्थाविन नाही पोथी, नाकाविन नाही मोती, गुरु शिवाय ज्ञान नाही। जीवनामध्ये नरदेहाला गुरु असावा। मग ज्ञानदेव बाबाला गुरु कसे भेटले ऐका। बाबा चालले होते पुण्याला, बाबा चालले होते पुण्याला, उतरले बस स्टँडला सकाळच्या राम प्रहाराला, सकाळच्या राम प्रहाराला। तेथे एक गोसावी भेटला, तेथे एक गोसावी भेटला, विचाराला ज्ञानदेव बाबाला, ज्ञानदेव बाबाला जी जी। काय विचारलं? बाबांकडे एकटक बघून गोसाई बुवा बाबांच्या जवळ गेले। विचारलं, तुम्ही गुरु केला का? बाबांच्या मुखातून अपसुकपणे होकार आला। गोसाई बुवा कडाडले, तू खोटं बोलतो, तू गुरु नाही केला। ज्ञानदेव महाराज म्हणाले, क्षमा करा महाराज, मी गुरु नाही केला। तुला गुरु भेटणार आहे। पुण्याहून परत जाताना तुला बस गाडीतच गुरुचा पत्ता मिळणार आहे। आणि भाविकांनो खरं तेच घडलं। पुण्याहून माघारी येत असताना बस मध्ये जवळच्या बाकडावर बसलेल्या व्यक्तीनं बोलता बोलता शंकरपुरी महाराज जबलपूरकर यांचा विषय काढला। उद्या ते मुक्कामी बहिरवाडीला येणार आहेत
असं कळलं. प्रवाशात शब्द ऐकुणी, प्रवाशात शब्द ऐकुणी बाबांनी विचार केला म्हणी, गोसाईबुवाची सत्य आहे वाणी, गोसाईबुवाची सत्य आहे वाणी. योगायोग आला जुळवुणी, योगायोग आला जुळवुणी. पैरवाडीला बाबा निघाले मोठ्या आनंदाने, जीजी मोठ्या आनंदाने. ज्ञानदेव बाबा बहिरवाडीला गेले. भैरवनाथाचं मनोभावे दर्शन घेतलं. शंकरपुरी महाराज जबलपूरकर यांचा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळा बघितला. ज्ञानदेव बाबांनी शंकरपुरी महाराजांना बघताच मनोमन गुरु मानलं. या गुरु माऊलीला बाबांनी हृदय सिंहासनी बसवलं. आपल्या जीवनात मिळणाऱ्या गुरु माऊलीला एकटक बघितलं. महाराजांच्या जवळ गेले, दर्शन घेतलं. मलाही गुरुमंत्र घ्यायचा आहे असं सांगितलं. शंकरपुरी महाराजांनी ज्ञानदेव बाबावरती एक नजर टाकली व भोकारार्थी मान हलवली. कार्यक्रम सोहळा सुरू झाला. बऱ्याच वेळानंतर शंकरपुरी महाराजांनी ज्ञानदेव बाबांना तीनदा बोलावलं. येथे सर्व तयार आहे, तुम्ही येथेच गुरुमंत्र घ्या. बाबांनी हात जोडले व काय म्हणाले, ज्ञानदेव बाबा जोडीती हात, ज्ञानदेव बाबा जोडीती हात. क्षमा करा तुम्ही गुरुनाथ, सोहळा करू गावी मंदिरात, सोहळा करू गावी मंदिरात. शंकर महाराज बोलले एकांत, शंकर महाराज बोलले एकांत. मी जाणतो तुमचे मत, मी जाणतो तुमचे मत. गुरुरायाची झाली हो भेट, बाबा आनंदात, दीदी बाबा आनंदात. सुलतानपूर गावी भैरवनाथ मंदिरात भव्य दिव्य सोहळा सजला. गुरुवर्य शंकरपुरी महाराज आले. गुरुपूजन होम हवन सुरू झालं. गुरुवर्य शंकरपुरी महाराजांनी ज्ञानदेव बाबांना मांडीवरती घेऊन गुरुमंत्र दिला. डमरू नाद झाला व ज्ञानदेव बाबा गुरूंच्या चरणावरती नतमस्तक झाले, नतमस्तक झाले. ज्ञानदेव बाबाला दिला गुरुमंत्र, प्रकाशाली अंधारी रात्र. 21 वर्षांना बसलेलं चित्र, बसलेलं चित्र. दीदी ज्ञानदेव बाबाला आशीर्वाद दिला, येईन दरवर्षी भेटीला. भैरवनाथाच्या जन्माष्टमीला, जन्माष्टमीला. दीदी जन्माष्टमीला, दीदी. गुरुवर्य शंकरपुरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने बाबांचा पुढे भक्तिमय प्रवास सुरू झाला. शंकरपुरी महाराज म्हणाले, 21 वर्षाने हे देवस्थान नवा रूपाला येईल. आणि भाविकांनो, मी ज्या वर्षी काल भैरवनाथ अष्टमीला येणार नाही, त्या वर्षी मी कैलासाला गेलो असं समजा. ओम नमः शिवाय. गावी मंदिराचा जीर्ण उद्धार, गावी मंदिराचा जीर्ण उद्धार. हनुमंताचे बांधले मंदिर, ग्रामस्थांनी केला विचार, ग्रामस्थांनी केला विचार. नवी मूर्ती नवे मंदिर, नवे मंदिर. दीदी ग्रामस्थांनी हनुमंताचे नवीन मंदिर बांधले. जुनी मूर्ती नको, आपण नवी मूर्ती बसवूया म्हणून जुन्या मूर्तीचे गंगेत विसर्जन केले.
पुढे काही दिवस लोटले आणि भाविकांनो काय चमत्कार झाला ऐका. हनुमंत देव जागृत, हनुमंत देव जागृत, बाबाच्या आले स्वप्नात, मला सोडलं आहे गंगेत, मला सोडलं आहे गंगेत, मला घेऊन जावी गावात, बसा मंदिरात दीदी बसा मंदिरात. मग ज्ञानदेव बाबांनी भक्त मंडळी वरवर घेऊन गंगेवर गेले. परमपूज्य त्यागीराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने गंगेत पोहणाऱ्या व्यक्तींकडून मूर्तीचा शोध घेतला. मूर्ती पाण्याच्या बाहेर काढताना भाविकांनो चमत्कार घडला. मूर्ती पाण्यावर तरंगतच गंगेच्या तीरावर आली. दगडाची मूर्ती पाण्यावर तरंगली कशी? मग बाबांनी व सर्व भाविकांनी ती मूर्ती वाजत गाजत गावात आणली. भैरवनाथाच्या मंदिराजवळ प्राण प्रतिष्ठा केली. अशी पवनपुत्र हनुमंतराया श्री क्षेत्र काल भैरवनाथाच्या मंदिरासमोर विराजमान झाले, विराजमान झाले. भैरवनाथाचं मंदिर छान, भैरवनाथाचं मंदिर छान, सुलतानपुराचे दिशभूषण, ग्रामस्थ एकत्र येऊन, ग्रामस्थ एकत्र येऊन ज्ञानेश्वरी गाथा पारायण, ज्ञानेश्वरी गाथा पारायण, कथा कीर्तन करती श्रवण, कथा कीर्तन करती श्रवण. हरिनाम सप्त वर्षातून दोन, हरिनाम सप्त वर्षातून दोन, दूरवरून येती भक्तजन, भैरवनाथाचं घेती दर्शन, भय भीती जाती निवारून, मना वाटे भक्त समाधान, मना वाटे भक्त समाधान. काल भैरव देवस्थान झाले पावन, दीदी झाले पावन, दीदी. निसर्गानं आपल्या अलौकिक सौंदर्यानं नटवलेल्या रम्य ठिकाणी, झुळझुळ वाहणाऱ्या ओढ्याच्या काठी, भक्तिमय वातावरणामध्ये भव्य दिव्य भैरवनाथाचं मंदिर हजारो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. वर्षभर भाविकांच्या सहकार्यानं धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतात. वर्षातून दोनदा हरिनाम सप्ताह होतो. एक भैरवनाथ जन्माष्टमी व दुसरा चैत्रवद्य अष्टमीला यात्रा महोत्सव भरतो. गावातून व पंचकृषीतून भक्त दर्शनाला येतात. गावोगावी दिलेल्या लेकी बाळी बाया बापड्या या उत्सवाला गावी येतात. दिवसभर खेळणा पाळणा भेटी गाठी व काल भैरवनाथाचं दर्शन घेऊन मन तृप्त होतं. सायंकाळी काल भैरवनाथाची पालखी मिरवते. ढोल तासे दुदंबी तुतारी संबळाच्या वाद्यात सर्व भक्त गुलाल उधळीत नृत्य करीत आनंद घेतात. असा भरगच्च भव्य दिव्य आनंदात काल भैरवनाथाचा यात्रा महोत्सव पार पडतो. तसेच माऊलींच्या सोहळ्यात पंढरपूर पायी दिंडी सोहळा आषाढीला जातो. जनार्दन स्वामीच्या पुण्यतिथीला समाधीस्थळी देवगिरी किल्ल्यावर दरवर्षी पायी दिंडी सोहळा जातो. भाविकांच्या श्रद्धेनुसार सर्पदंश विंचूदंश झालेल्या व्यक्तीचं विष भैरवनाथ मंदिरामध्ये येताच उतरतं. हे सर्व भैरवनाथाच्या कृपेनं सद्गुरू शंकरपुरी महाराजांच्या आशीर्वादाने घडते. भाविकांनो,
परमपूज्य आदरणीय महंत श्री ज्ञानदेव महाराज यांच्या अतोनात कष्टातून भैरवनाथ देवस्थानचे काम प्रगती पथावर चालू आहे. बाबा स्वतःही मंदिराचं बांधकाम करतात. सर्व काही देवा तुझीच सेवा आहे असं मानून बाबा स्वतःच राबतात. भाविकांनो, अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुका, नेवासा तालुक्यामध्ये बुकाना गेवराई रोड वरती गणपती फाट्याच्या पूर्व दिशेला श्री क्षेत्र काल भैरवनाथ देवस्थान सुलतानपूर गावी आहे. हक्कीला धावणारा, नवसाला पावणारा भोळ्या भाविक भक्ताचा नाद, अनाथांचा नाद माझा सुलतानपूरचा काल भैरवनाथ. म्हणून भाविकांनो, या भैरवनाथाचं दर्शन घ्या, जीवनात आनंद मिळवा अशा त्या काल भैरवनाथाला व परमपूज्य आदरणीय महंत गुरुवर्य ज्ञानदेव महाराजांना शाहिराचा, आदराचा, मानाचा त्रिवार मुजरा. डपतून मंजरी वाज, डपतून मंजरी वाज, शाहिरीचा साज पूर्ण चढून आज नगर जिल्हा नेवासा तालुक्याला, मुक्कामी नजीक चिंचोलीला, खोळेश्वरी आशीर्वादाला, शाहीर कल्याण गुरु चरणाला, बबन गोंधळी पिता सेवेला. म्हणून शाहिरीचा रंग चढविला, शाहिरीचा रंग चढविला, शाहीर सुईल गुंपी कवनाला, गातो पोवाड्याला जिरहा दीदी, गातो पोवाड्याला जिरहा दीदी, गातो पोवाड्याला जिरहा दीदी. शाहिराचा मानाचा मुजरा व दीदी, शाहिराचा मानाचा मुजरा व दीदी, शाहिराचा मानाचा मुजरा व दीदी. गावोगावी हो नाथा तुमचे आहे मंदिर, नाथा आहे मंदिर. सांज सकाळी चांग भल्याचा चाले गजर, जिर राम दाजी, जिर राम दाजी. हे